हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज बुधवार असल्यामुळं आपण आता कर्जतमध्ये जाणार मच्छी आणायला आणि आज रावस करी बनवणार मित्रांनो. तर चला आता निघूया मित्रांनो आपण मच्छी आणायला. अशा प्रकारे मित्रांनो आपली बाईक घेऊन आपण निघालेलो कर्जतकडे मच्छी घ्यायला. 10 मिनिटाचा प्रवास करून आपण मच्छीच्या दुकानावर पोहोचणार आहोत मित्रांनो. बघू शकता. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत महाराष्ट्र मच्छी सेंटर या ठिकाणी आणि आता आपण इथे मच्छी घेणार आहोत. रावस आणि एक बांगडा पीस घेणार आहोत फ्रायसाठी. हे बघू शकता, अशा प्रकारे बांगडा आणि रावस. मग आपण इथून निघून जाऊ घरी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली मच्छी घेऊन झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे घरी जायला. घरी गेल्यानंतर आपली मच्छी रावस करी बनवायची आहे आणि बांगडा फ्राय बनवायचा आहे आपल्याला. त्यामुळे आपण आता आपल्या घराकडे निघालेलो जायला. अशा प्रकारे बघू शकता. आणि मी पोचलो आहे आपल्या गावामध्ये एंट्रीलाच आणि आपण आता आपल्या घराकडे जाणार आहोत मित्रांनो. हे बघू शकता आपल्या गावाकडील रस्ता. अशा प्रकारे आपण आता आपल्या गावामधून आपल्या घराकडे पोचणार आहोत. हा आहे रावस मासा मित्रांनो. प्रथम याला आपण धुवून घेऊया. लगेच प्रथम पाण्यामध्ये धुवून घेऊ आपण याला स्वच्छ. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतले आपण रावस फिश. फिश रावस करी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे मसाले मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे आता मी. हा आहे आगरी कोळी मसाला, हळद, गरम मसाला, चवीपुरता मीठ, कोकम, कढीपत्ता, लिंबू, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. अशा प्रकारे सर्व मसाले घेतलेले आहेत आपण मित्रांनो. फिश करी बनवता बनवता आपण एक बांगडा फ्रायसुद्धा बनवणार आहे. एकच पीस आहे बांगडा, त्याच्यासाठी पण हेच मसाले वापरणार आहोत मित्रांनो आपण. हा 1 पीस बांगडा हा आपण आता फ्राय करणार आहोत. प्रथम त्याला धुवून घेऊ. फिश करी सोबतच एक बांगडा बनवणार आहोत आपण फ्राय. लसूण चेचून घेऊया प्रथम आपण फोडणीसाठी. प्रथम गॅसवर पातेला तापत ठेवू मित्रांनो. तेल टाकून घेऊया. पटकन लसूण किती टाकायचं चालू का? लसूण टाकून घेऊ मित्रांनो आता. त्यानंतर कढीपत्ता, कापलेली मिरची 2, टोमॅटो टाकू. थोडा हलवून घेऊया.
थोडी हळद टाकून घेऊ आता. त्यानंतर आपला आगरी कोळी मसाला टाकू 1.5 चम्मच. गरम मसाला टाकू थोडा. परत थोडा हलवून घेऊया. थोडा कोकम टाकू चवीसाठी आपल्याला. नंतर थोडी कोथिंबीर टाकूया. आणि आता आपण रावस फिश टाकूया त्याच्यामध्ये. असं हलवून घेऊया थोडा. पूर्ण मसाला त्याला लागेल. आता पाणी टाकून घेऊ मित्रांनो. आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण गॅस मंद आचेवर ठेवून शिजवत ठेवू त्याला. 10 मिनिटं ते 15 मिनिटांनी आपली मच्छी होऊन जाईल. तर मित्रांनो चवीपुरता मीठ टाकूया. थोडा हलवून घेऊया म्हणजे मीठ सर्व त्यामध्ये मिक्स होईल. आता झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवलं आहे आपण. पाणी झाकणामध्ये म्हणजे मंद आचेवर तो 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये आपली मच्छी करी होऊन जाईल. मित्रांनो आता आपण बांगड्याला फ्राय करणार आहोत. तर मसाले लावू बांगड्याला. पहिल्यांदा आला लसूण पेस्ट लावून घेऊ पहिल्यांदा. प्रथम आपण बांगड्याला आला लसूण पेस्ट लावून घेऊ. नंतर मसाला लावून घेऊया अशा प्रकारे. नंतर आता लिंबू पिलू मित्रांनो याच्यावर थोडा अशा प्रकारे. नंतर कोथिंबीर टाकू त्याच्यावर थोडी. अशा प्रकारे बांगड्याला सर्व मसाले लावून झालेले आहेत. आता बांगडा फ्राय करून घेऊया मित्रांनो. अशा प्रकारे 10 मिनटं होऊन गेलेले आहेत. आता आपण याच्यावरचा झाकण काढून घेऊया मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो सुंदर असा वास येत आहे आणि कलर पण छान आलेला आहे. अशा प्रकारे आपली फिश कढी रावस फिश कढी तयार झालेली आहे. उकली मस्त आलेली आहे. त्यांना शिजले. आता आपण त्याला उतरवून घेऊ खाली. हे बघू शकता अशा प्रकारे 10-15 मिनटं होऊन गेले. आता आपण त्याला उतरवू खाली. मित्रांनो बांगडा फ्रायसाठी आपण आता तवा गरम करत ठेवलेला आहे. आता बांगडा रव्यामध्ये आपण हे करून घेऊ म्हणजे फ्राय करायला आपल्याला इझी जाईल. बांगड्याला रवा लावून घेऊ. अशा प्रकारे रव्यामध्ये फ्राय करू म्हणजे एक फ्राय होताना कडक आणि कुरकुरीत होईल मस्त. पूर्ण रवा लावून झाला मित्रांनो बांगड्याला. अशा प्रकारे बांगडा फ्राय करायला आपण ठेवलेला आहे तव्यामध्ये.
पलटी करून घेऊ आता अशा प्रकारे. अशा प्रकारे मित्रांनो आपला बांगडा फ्राय चालू आहे. आता शिजेल तो, नंतर मग काढून घेऊ त्याला बाहेर. बांगड्याला छान असा कलर आला आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आपली तयार झाली आहे फिश कढी, रावस फिश कढी आणि बांगडा फ्राय. आपण पहिल्यांदाच बनवले आहे मित्रांनो. पहिल्यांदाच रावस फिश कढी बनवले मी स्वतः मित्रांनो. तर आपली व्हिडिओ कशी झाली हे तुम्ही बघून नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तर आता आपण टेस्ट करणार आहोत मित्रांनो बांगडा फ्राय आणि रावस फिश कढी. हे बघू शकतो ही फिश कढी, बांगडा फ्राईस आणि कांदा. तर मित्रांनो आता आपण टेस्ट करणार आहोत. कट मस्त झालेले मित्रांनो. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघा पूर्ण शेवटपर्यंत. बांगडा टेस्ट करू आता कसा झाला आहे. सुपर, एक नंबर झाला आहे बांगडा फ्राय. थँक्यू सो मच.